नमस्कार, मी उद्धव कुंभार। मी पहिला खूप दारू पित होतो। दारू प्यायच्या काळात माझी अस्ताव्यस्तता म्हणजे नातेसंबंध बिघडलेले होते। घरी भांडणं खूप होत होती, चिडचिड होत होती, रागावर नियंत्रण नव्हतं, घरच्यांशी मिळतं कधीही घेत नव्हतो, घरच्यांच्यावर कायम चिडचिड, बायकोवर कायम संशय घेत होतो। म्हणून घरच्यांशी पटत नसल्यामुळं माझा असा स्वभाव बनल्यामुळं घरच्यांनी विचार केला की हा दारू काय सोडायच्या तयारीत नाही। मला दारू थांबवताही येत नव्हती आणि कमीही पिता येत नव्हती। मला समजतच नव्हतं की दारू कशी सिस्टीम मध्ये प्यायची। म्हणून घरच्यांनी सर्वांनी मला विचारलं की तुला व्यसनमुक्ती केंद्रात टाकावं का। मला व्यसनमुक्ती केंद्राची भीती होती की ते कसं असतं काय असतं मला माहीतच नव्हतं। मग त्यांना हे आयुष व्यसनमुक्ती केंद्र हे बार्शीच्या बाजूचं आहे, मी प्रॉपर पुण्यातला आहे, मी हे कधी बघितलंच नव्हतं। मग घरच्यांनी काहीतरी करून मी ज्या दिवशी दारू पिलो त्यावेळी त्यांनी डिसिजन घेतला की काय नाही, याला बार्शीत आपण व्यसनमुक्ती केंद्रात आयुष इन्स्टिट्यूट म्हणून नावाचं व्यसनमुक्ती केंद्र आहे, इथं याला ऍडमिट करूया, जरी याची इच्छा नसेल तरी करूया। मला व्यसनमुक्ती केंद्राबद्दल माहीत नव्हतं, तर त्यांनी मला व्यसनमुक्ती केंद्रात इथं आणलं, दाखल केलं। इथं काय आहे कसं आहे माहीत नव्हतं। ज्यावेळेला मी व्यसनमुक्ती केंद्रात आलो त्यावेळी आत एंट्री केली तर व्यसनमुक्ती केंद्रात आल्या मला खूप छान वाटलं। पहिले म्हणजे व्यसनमुक्ती केंद्र एक छान वाटलं, आत आल्यावर काय असतं हे मला माहीत नव्हतं। एंट्री केली, सर्वत्र स्वच्छता वाटली, बाहेर गार्डन वाटलं। आत आल्या मला बरीच मुलं होती जे केंद्रामध्ये होते ते योगा करताना दिसले। मग आत आल्यानंतर घरच्यांनी काहीतरी ऍडमिशन प्रोसेस होती, ते ऍडमिशन केलं, मला वरती नेलं। पहिल्या मजल्यावर सर्व कॉट दिसल्या, कॉट सर्व स्वच्छता होती। आत गेलो, पहिल्यांदा मला प्रथम उपचार औषधांचा केला, सलाईन वगैरे झालं। तिथून पुढे मला सेशन चालू झाले। सेशन मध्ये शिकवलं जातं की दारू हा आजार आहे, मग काउन्सिलिंग केलं जाते। मग काउन्सिलर लोकांनी माझा थोडक्यात इंटरव्ह्यू टाईप असं मला प्रश्न विचारलं की तू असं काय काय करतोस, कसं करतोस, काय नाही। काउन्सिलर लोकांनी मला बाह्य प्रेरित केलं, म्हणजे मला समजावून सांगितलं की त्यांनी प्रेरणा दिल्या की दारू काय असते, कसं वागलं जातं, समाजात काय असतं, तुमचं स्थान काय, समाज कशी किंमत देतं, लोकांमध्ये कशी किंमत देतं। आणि ते सेशन्स असतं, सेशन्समुळं मला माझ्या मेंदूमधलं अज्ञान जे आहे ते दूर केलं। म्हणजे दारू म्हणजे काय, दारूचे दुष्परिणाम काय हे बघण्याचा दृष्टिकोन माझा बदलला। म्हणजे व्यसनापासून कसं लांब जाईन मी हे मला त्यांनी प्रेरित करून दिलं। त्या प्रेरणेमुळे मी अंतर्गत आतले विचार माझे चेंज झाले की बाहेर गेल्यावर मला काय केलं पाहिजे। त्याच्यामुळे मी अंतर्गत आतील माझी मोटिवेशन्स आहे ते बदलले, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला। मला स्वतः आंतरिक बदल करणं गरजेचं आहे हे मला जाणीव झाली। म्हणून मी आता दारू सोडण्याबद्दल ठाम आहे। म्हणजे दारू ही किती वाईट आहे हे इथं आल्यानंतर काउन्सिलर लोक आणि हे सर्व सेशन्स किंवा इथला कार्यक्रम, सकाळी उठल्यानंतर योगा करणे, योगाचे फायदे आणि नंतर काउन्सिलरचे सांगण्याची पद्धत किंवा सेशन्स यांचे सर्व गोष्टीचा माझ्या डोक्यावर जे परिणाम झालाय तो एकदम चांगला झालेला आहे। म्हणजे मी पॉझिटिव्हली विचार करायला लागलोय। म्हणजे घरच्यांच्या विषयी जे मी चिडचिड करत होतो, राग होतो, ते माझे जे स्वभाव दोष होते पूर्णपणे चुकीचे होते हे मला आत्ता समजायला लागले। मग ते स्वभाव दोष जे माझे काय होते ते मला आता आत्मचिंतनाने, म्हणजे दररोज संध्याकाळी मी माझे स्वतःचं चिंतन करतोय की मी कुठं चुकत होतो हे आत्ता मला जाणीव व्हायला लागले। म्हणजे याच्या आधी जे माझ्या डोक्यात अज्ञान होतं ते आता अज्ञान दूर झालंय। म्हणजे मेंदूवरची जी धूळ होती अज्ञान रूपी ते दूर झाल्या। म्हणजे आता घरी गेल्यानंतर मी कुणाशीही भांडणार नाही, माझा संयम वाढलाय, मी भावनिक ट्रेसमध्ये कधी। आणि माझं शेवटचं एवढंच बोलणं आहे की आयुषनं माझ्यामध्ये जो आंतरिक बदल घडवून आणला त्याबद्दल मी आयुषचे खूप 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 धन्यवाद आणि आभार मानतो।